हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज ब्लॉग स्टार्ट करते मी सायंकाळपासून. शानू चाललेली आता ट्युशनला, कारण मगाची मला थोडं बरं नव्हतं वाटत, तर लेटली मी आणि काल खूप कामं केले. बरं झालं मी ब्लॉग शूट नाही केला. ब्लॉग तरी झालाच नसता काल, कारण की खूप कामं, वर्धेतले जेवढे आमचे कामं पेंडिंग होते ते सगळे करून टाकले. आणि त्यानंतर मग आम्ही काय काय केलं मी तुम्हाला समोर सांगतेच. जा बेटा. तर असं आहे. चला मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या नवीन असाल तर, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मला आता डाळ तडका करायचा होता, त्यासाठी तिथे तडक्याची तयारी करत आहे. तर लसण आणि लाल मिरच्या वगैरे तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलेलीच आहे, तर जाऊन बघू शकता. एक नंबर असा डाळ तडका बनतो आणि खूप छान टेस्टी लागतो. तर जाऊन नक्कीच बघू शकता जुन्या व्हिडिओमध्ये. आणि मी काल गेली होती वर्धेला, आणि एवढे कामं, बापरे किती कामं पेंडिंग होते. जेवढे पेंडिंग होते आमचे कामं तेवढेही कामं करून घेतले. कारण तुम्हाला माहीतच आहे, मी रहिवासी जे आहे माझं मेन तेच वर्धाच आहे, त्याच्यामुळे मला कोणतंही काम वर्धेत असते माझं. तर जे काही डॉक्युमेंट्स वगैरे जे काही करायचं असेल ते वर्धेतच करावं लागते. म्हणून मग मी ते काम करून घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ते डीमार्टमध्ये गेलेली होती, तर पूर्ण जो किराणा आणायचा होता, दिवाळीच्या वेळी काही आणलेला नाही, कारण आमचं तेव्हा पेमेंट झालेलंच नव्हतं. म्हणून मग मी आता जेव्हा मी वर्धेला गेली ना काल, तर तेव्हा किराणासुद्धा घेऊन आलो आम्ही. आणि मेन म्हणजे मी स्टीलची कढई घेतलेली आहे, ते बघा समोरच ठेवलेली आहे. ते माझी खूप दिवसाची इच्छा होती, तर स्टीलची कढई घेतली. समोर तुम्हाला पण त्यामध्ये रेसिपी दिसणारच, जे काही बनवेल ते, कारण डेली यूजसाठी म्हणूनच घेतलेली आहे. तर आता मी करत आहे मेथीचे पराठे. तुम्हाला तर माहीतच आहे आता किती छान छान पालेभाज्या येतात ना. तर काल यांनी छान मस्त मेथीची भाजी, मोकळी भाजी, म्हणजे सगळ्याच ज्या काही भाज्या होत्या त्या आणल्या त्यांनी, आणि मी काल निवडून घेतल्या. तर मी म्हटलं आज चला आपण मेथीचे पराठे करूया, कारण मी सकाळी नाश्त्याला केला होता ढोकळा, तर तेवढी काही भूक नव्हती. म्हणून मग मी आता मेथीचे पराठे करत आहे. तर सर्वात आधी कणिक घेतली, त्यामध्ये थोडं बेसन टाकलं, आणि जिरं, तीळ आणि ओवा, त्यामध्ये तिखट, मीठ चवीनुसार, आणि मेथी टाकून हे छान मिक्स करून घेतलं. आणि पुन्हा अद्रक लसूणसुद्धा टाकलेलं. तर छान मिक्स करून घेतलं आणि ते ठेवून दिलं बाजूला. तोपर्यंत छान अशी चटणीसुद्धा करून घेतली. शेंगदाण्याची चटणी केली. यांना तेवढी काही आवडत नाही, पण केली तर खाऊनच घेतात. तर सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर यामध्ये लसण, लाल मिरच्या ज्या आहे हिरव्यावाल्या त्या लाल आलेल्या होत्या, तर त्याच मिरच्या टाकल्या. पुन्हा लसण, अद्रक आणि जिरं, बस एवढं सगळं शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर एवढं सगळं बारीक करून घेतलं. आणि सांबारसुद्धा टाकलेला, गोडनिंबाचा पालासुद्धा टाकायचा. तर हे सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतलं, आणि त्यामध्ये दही टाकलं, आणि मग त्याला दिला छान असा तडका. आणि हो, चवीनुसार साखर, कारण आंबट आपण दही टाकत आहे त्यामुळे साखर ते मेंटेन करायसाठी, आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि मी काही असं एक्सपेरिमेंट करून बघते, तर यामध्ये टाकलेलं आहे आमचूर पावडर, आणि चाट मसालासुद्धा टाकला. छान अशी टेस्ट येते, तुम्हीसुद्धा टाकून बघाल. चिंच जर असली तर फारच चांगलं, खूप छान टेस्ट येते. तर तडक्यात टाकलेला आहे लाल मिरची, उडदाची डाळ आणि मोहरी. खूप छान असा तडका बसतो. तर या तडक्याला ठेवून देते मी आता बाजूला, तडका विथ चटणी. तर हे बाजूला ठेवून देते, आणि छान असे पराठे करून घेतले. आणि हे बघा, ही टोपलीसुद्धा आणली मी काल, फक्त 30 रुपयाची. मला ही टोपली खूपच जास्त आवडते, कारण यामध्ये ना असं घामीजत नाही, पोळ्या वगैरे छान अशी वाफ निघून जाते यामधून, आणि पोळ्या नरमसुद्धा राहतात, वातड पण नाही आहेत, आणि अशा ओल्या पण नाही राहत. तर छान असे पराठे आपले तयार झालेले आहे. आता आम्ही छान जेवण करून घेतो. आणि ढोकळा पण बघू शकता तुम्ही, सकाळचा थोडाफार ढोकळा उरलेला होता, तोसुद्धा आता जेवणात घेऊन घेतला. आणि आम्ही करतो आता जेवण. तुम्ही पण या जेवायला. जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी खाली पिली काही बसत नाही, माझं काही ना काही असं एक्सपेरिमेंट सुरू असते. तर या बॉटल्स होत्या खाली, आणि काल ही मी एक पॉट आणलेला बघू शकता, तो व्हाईट कलरचा जो आहे ना, यामध्ये घरच्याच झाडांच्या छोट्या छोट्या कटिंग तोडून आणल्या, आणि त्यानंतर
चारही पॉटमध्ये पाणी टाकून या ज्या कटिंग आहे ह्या ठेवून दिल्या, 2 डायनिंगवर ठेवल्या आणि 2 ठेवलेल्या आहे खिडकीत, जे आपली किचनमध्ये आहे वर खिडकी, तिथे छान मस्त ऊन वगैरे येते तिथे. तर शानू पण इथे एक्सपेरिमेंट करण्यात काही कमी येत नाही, तिचंसुद्धा इथे घरी बसल्या बसल्या आपलं सुरू राहते. तर तिने ना पूर्ण पेंट केलं खाली, कलर म्हणजे रेनबो कलर दिलेला आहे, कलर म्हणजे ऑरेंज कलर, रेड कलर असा, आणि त्यावर पूर्ण ब्लॅक कलरचं शेडिंग टाकलं. आणि आता बरं म्हणत आहे मम्मा बघ तुला मॅजिक दाखवते, कारण वरचा कलर लिहिल्यानंतर चालला जातो आणि खाली जो आहे खालचा कलर तो उमटून दिसतो ना, म्हणून ती दाखवत आहे की बघ मम्मा मॅजिक म्हणून. तर असं आहे. आणि आता ना तिचा दात पडलेला आहे ना, तर तिने स्माईल केली की ती थोडी वेगळी दिसते. तर आम्हाला फार, ज्या दिवशी पहिला दिवस होता आणि त्या दिवशी आम्हाला फार हसायला येत होतं आणि ती रडत होती. मला तर तिच्याकडून बघून बघून हसायलाच येत होतं. झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि इथे करत आहे मी यांच्यासाठी चहा. मी तर काही चहा वगैरे घेत नाही, तर यांच्यासाठी एकट्यापुरता चहा मांडलेला आणि साय जमा करणं चालू आहे, कारण भरपूर दिवस झाले गावी जाणं येणं चालू होतं, त्यामुळे साय काही जमा करत नव्हती. तर यामध्ये ना थोडं अधेमध्ये दही टाकत राहिलं ना, तर या सायचा ना स्मेल येत नाही, तर म्हणून थोडं दही, थोडं एकदम थोडं असं दही टाकते आणि छान असं तूप तयार होऊन जाते आपलं. तर आधीनं मला हे चायसाठी घाई करत होते आणि यांचे हातपायसुद्धा धुवून व्हायचे होते. आणि बघू शकता किती छान दिसत आहे ना, म्हणजे काहीतरी एक कलर येतो आणि खूप छान असं वाईब वेगळी वाटते. ज्यांना झाडांचा छंद असतो ना, तर त्यांना तर खूप छान वाटणारच. कमेंट्स करून सांगाल तुम्हाला कसं वाटलं तर. आणि इथे ना मी हे ना एकच सिंगल झाड होतं, तर याला मी कट करून 3 याच्यामध्ये केलेलं आहे. तर यातलं बघू आता कोणतं कोणतं लागणार. आणि एक झाड जे आहे रबर प्लांट ते बाहेर नेऊन ठेवलं, कारण त्याच्यापासून पण मला वेगवेगळे झाड तयार करायचे आहे. घरात ते तेवढं ग्रो होत नव्हतं, म्हणून मग बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. आणि आजकाल ना थंडीमुळे कपडेसुद्धा फार लवकर वाळलेले थंड होऊन जातात, म्हणून मी पटकन घेऊन आली. आणि काल जे मी किरण आणला ना, त्यामध्ये आणलेलं आहे बाजरा, ज्वारी आणि नाचणी. तर या सगळ्यांचं पीठ दळून आणणार, कारण आता बाजरा वगैरे खाणं फार चांगलं असते, गरम असते, त्यामुळे बाजरा खाणं खूप छान असते. यांना ज्वारीची भाकर आवडते, म्हणून ज्वारीसुद्धा आणलेली आहे. आणि हे थोडे मी ज्वारी, बाजरी हे सगळं ठेवणार, कारण मला मिसळाचं सुद्धा दळून आणायचं आहे. आणि संध्याकाळची वेळ झालेली होती, आज तुळशीचं लग्न करायचं होतं, तर आजच शेवटचा दिवस होता, म्हणून आज मी म्हटलं करून घ्या. तर आमच्या ब्राह्मणीनबाईसुद्धा होत्या, मला त्या सांगत होत्या की कशी पूजा करायची आहे. तर ब्राह्मणीनबाई म्हणजे स्नेहाताई, तर त्यांना पूजाविधी सगळं माहिती आहे. तर छोटी साधीमध्येच पूजा, पण असं वाटते विचारावं एक शब्द की कशी मांडायची आहे म्हणून पूजा. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून घेतली. आणि आमच्या इथले ना हे जे आहे मेन अतिथी जे आहेत, पाहुणे म्हणजे लग्नाचे जे पाहुणे आहे ते खूप मोठे मोठे आहे. आमचे छोटे मुलं क्वार्टरमधले, तर ते सगळे, आणि खरंच 3-4 जण आहे, पण त्यांचा इतका कांगावा असतो ना, तर तुम्ही आता समोर बघाच. पाहुणे मंडळी आपल्याकडले मोठे आहे आणि एवढे को करत आहे पाहुणे आमचे. चला घ्या, चालू करा. श्री गणनाय
विनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मल्लाळो मृदं विनायकमहं चिन्तामणि केवरं गिरिजात्मकं सुरवनं विघ्नेश्वरं नोजनं ग्रामोराञ्जनसंस्थितं इकडे वा तुम्ही इकडे वा सदा मंगलम शरयो महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनवी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णा जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगलम सावधान कोणी चिंता करी ही कन्या सगुणा वरानुठरा कवनासिन्या देजे आता एक विचार कृष्ण नवरा त्याची समर्थ म्हणे पुत्र वडील त्यासी कुसणे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम आणि समीप नवरा घेऊनिया बावरा पाणी असेल पण त्याच्यात एवढ्याच लेकरायचा एवढा आवाज आहे. तर अशा प्रकारे जोरदार आणि जोरात आवाजात पार पडलं आमच्याकडल्या तुळशीचं लग्न. त्यानंतर इथे आम्ही जेवण करायला घेतलं. स्नेहाताईला मग म्हटलं की तुम्ही आता इकडेच जेवण करून जा. छान मसाले भात केला होता, कढी आणि खीर केलेली होती आणि सकाळचे पराठे होते आमचे मेथीचे, तर ते सुद्धा घेऊन घेतले. छान असं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर पूजा जी आहे तशीच राहू द्यायची. मेन म्हणजे आमच्याकडली गेली लाईन बाहेर फटाके फोडायचे. थोडेफार आम्ही फटाके सुद्धा फोडून घेतले. काढून आज पौर्णिमा आहे तर चंद्र किती छान दिसत आहे आणि पूर्ण ढग मस्त दिसत आहे. आणि इकडे फटाके फोडणं सुरू आहे. हो का? वर जाते का? तुळशीच्या लग्नाचे आवाज हो मस्त.
पकड ना. दूर घ्या, दुरून लावा. कसं लावशील? बस ठेव तिथे. दुरून लाव. दूर हो, दूर हो, तू दूर हो. लागलं हो लग. भीतीच लागते बाबा फटाक्याची. टोपलं देऊ का? टोपलं थांबून जा. मावशीला लावू दे. तू इकडे लाव. टोपलं घ्या ना, टोपलं घ्या ना. ते त्याची हे नाही काढली का? शानू टोपलं पाहिजे, तर फिरतच नाही. तर चला मग मंडळी, थोडेफार फटाके वगैरे फोडून घेऊ आणि मग करू आम्ही आराम. आणि आजच्या व्लॉगला सुद्धा इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत. फिरो तो फिरून राहिला.